मन राना का गिला का चिंचित जलपनानी छपात दिन बोई बाप ये लाखा गगे आहे माझ्या बबी. तर मंडळी, विरेनचं मोडकं तोडकं गाणं ऐकलं ना, त्याच्याजवळ 2-2 आज्या आहेत ना बाजूला बसल्या. त्या उत्साहात तो मला अननसाचा ज्यूस कसा बनवायचा आहे, आता त्याला सवय झाल्या, व्हिडिओ बनवतोय तर बनवताना मला कुठलं तरी काहीतरी बोलायचं आहे, मग त्याच्याबरोबर त्या उत्साहात तो बसलेला असतो आणि त्याला आता सवयच झाली व्हिडिओमधली गाणी कशी कशी म्हणायची. तर इथं आम्ही बनवतोय पायनॅपल ज्यूस. सकाळी म्हणजे खायला आणलेलं पायनॅपल, पण अचानक सगळे एकत्र आल्यावर असं वाटलं की चला बाहेर जाऊन ज्यूस पिण्यापेक्षा घरच्या घरी छानपैकी करूया, म्हणून आम्ही इथं ज्यूसची तयारी करत बसलेलो असतो. आणि दरवेळेला आम्ही रीलमध्ये दाखवतो ना, प्रत्येक फळाचा ह्याचं त्याचं सूप दाखवते, त्यामुळं पोरांना पण ती सवय झाली ज्यूस बघायची. आणि मग त्या आज्या 2-2 आज्या बाजूला असल्यावर ते विरेनचा उत्साह तर पाक ओसंबून वाहत होता. तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, म्हणजे आनंद मांडला तर आहे, तसं ह्या जगात कोणीच परफेक्ट नसतं आणि आनंदी नसतं. जसं की प्रथम नावाचा मुलगा कधी वर्गात शेवट येतो, आरती नावाची मुलगी असते ती मंदिरात कधी जातच नाही, आणि आकाश नावाचा मुलगा ग्राउंड फ्लोअरला राहतो. लकी नावाचं बँड असतं ते लक चालू आहे, म्हणजे बॅड लक चालू असतं. तर आपण मांडण्यावर सुख असतं प्रत्येक गोष्टीचं, आणि छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद हा आपल्या मांडण्यावर असतो. मग इथं मी पायनॅपलचा ज्यूस करायचा होता. मग विरेनला असं वाटत असतं की आता मी खूप दिवस काही बनवलेलीच नव्हती रेसिपी, म्हणून मी पायनॅपल ज्यूस बनवायला घेतलं होतं. मग त्याच्यात थोडंसं मीठ साखर ठेवून, आणि मध्ये विरेनला असा हात घालायचा असतो, काहीतरी उचापती करायचे असतात, आणि छान चालू असतं. खरं तर पूर्वी आम्ही हे बघून आवडलं का तुम्हाला? तो पण अशी साखरेची बोटे कशा चाटत बसल्या. आपण पण लहान होतो त्यावेळेला कुठंतरी साखर, हे लहान मुलांना साखर कशी काय आवडते हेच कळत नाही. म्हणजे चॉकलेट, गोळ्या, साखर असे प्रकार काय काय, पण ह्याला काही चॉकलेट गोळ्या शक्यतो आवडत नाहीत. त्याला फ्रूट्स आणि फ्रूट्सचे ज्यूस आवडतात. हल्लीची पोरं जरा म्हणजे स्टँडर्ड पद्धतीनं काय काय प्रकार आपण ते ठेवण्यावर असतं ना. म्हणजे प्रत्येक पोरांना फ्रूट्स खायची सवय लावली ना तर ते फ्रूट्स वगैरे असं खातात. जर चॉकलेट गोळ्याच खायची सवय लावली तर मग ते चॉकलेट गोळ्या खात राहतात. इथं आम्ही सगळ्यांनी हे पायनॅपलचा ज्यूस घेतला. आयुष्यात काहीतरी शिकायचं असेल तर पहिलं वाईट परिस्थितीत संयम ठेवायला शिकलं पाहिजे आणि सतत काहीतरी प्रयत्न करत राहिलं पाहिजे. म्हणजे हालणाऱ्या दगडाला जसं शेवाळ जमा होत नाही, तसं वापरत असणाऱ्या लोखंडावर गंज चढत नाही, तसा सतत प्रयत्न करत असणाऱ्या लोकांना कधीच अपयश येत नाही. तसं मी घरच्या घरी प्रत्येक प्रकारचे ज्यूस, प्रत्येक पदार्थ हे करून घालण्याची आवड पण पाहिजे ना, आणि त्यातनं एक आपल्याला आनंद मिळतो, आणि त्यासाठी आपण आपल्या घरच्यांसाठी प्रयत्न करतच राहतो. म्हणजे नैराश्य कधीच येत नाही.